नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले सामान्य ज्ञानचे प्रश्न बघत आहोत. मित्रांनो, चॅनल जर आपले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रथम डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न मित्रांनो, भारतीय संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? आपल्याकडे पर्याय आहेत: डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर भारतीय संविधान सभेचे आपल्याला स्थायी अध्यक्ष विचारलेले आहे. स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. आणि आपल्याला विचारलं अस्थायी अध्यक्ष. अस्थायी अध्यक्ष विचारलं तर ते कोण होतील? सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे अस्थायी अध्यक्ष होते. नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक साखर कारखाने आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर बघा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा. तर महाराष्ट्रामध्ये जे साखर कारखाने आहेत, साखर कारखान्यामध्ये सर्वात जास्त कुठे येतं? सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल. पुणे शहराला आपण काय म्हणतो? दख्खन क्वीन, किंवा आपण दख्खन क्वीन म्हणतो आपण पुणे शहराला. नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, वांद्रे वर्ली सी लिंक कोणत्या समुद्रावर आहे? वांद्रे वारली जो सी लिंक आहे तो कोणत्या समुद्रावर विचारला आपल्याला? तर बघा, अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि लाल समुद्र. वांद्रे वर्ली जो लिंक आहे तो या ठिकाणी आपल्या अरबी समुद्रावर आहे. कुठे? अरबी समुद्र. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, राज्यघटनेतील प्रस्तावना कोणत्या देशाच्या प्रभावाखाली आहे? आपल्या ज्या संविधानामध्ये राज्यघटना आहे त्यातील जो प्रस्तावना आहे ते कोणत्या देशाच्या प्रभावाखाली आहे, म्हणजे कोणत्या देशापासून प्रेरित आहे असं विचारलं आहे. तर फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आणि रशिया. तर जी भारताची जी प्रस्तावना आहे ती कोणत्या देशापासून प्रेरित आहे? अमेरिका. अमेरिका या देशापासून प्रेरित आहे. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल. फ्रान्सपासून आपण काय घेतलं होतं? गणतंत्र, स्वतंत्रता आणि गणतंत्र हे विषय आपण फ्रान्सपासून घेतले होते. ब्रिटनपासून काय घेतलं होतं? ब्रिटनपासून आणि रशियापासून काय घेतलं होतं? पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना आपण रशियापासून घेतल्या होत्या. आणि अमेरिकेपासून राष्ट्रपतीपर महाभियोग पण घेतला होता आणि प्रस्तावना पण घेतली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे? तर बघा, आपल्याकडे काही जिल्ह्यांची नावे आहेत: मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, नागपूर आणि पुणे. त्यापैकी कोणता जिल्हा आहे तो सर्वाधिक साक्षर आपल्याला विचारलेला आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? मुंबई उपनगर. मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे तो सर्वात साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल. नागपूरला आपण महाराष्ट्राची उपराजधानी पण म्हणतो. काय म्हणतो? उपराजधानी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? यासाठी आपण बघूया. पर्याय खाली आहेत: मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. तर कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आपल्याला विचारलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन नंबर, प्रश्न काय होता? महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? तर कोणत्या होईल? विदर्भ. विदर्भामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, पुणे करार कोणत्या वर्षी झाला? जो पुणे करार आहे तो कोणत्या वर्षी झाला? तर 1930 मध्ये, 1932 मध्ये, 1935 मध्ये आणि 1942 मध्ये. पुणे जो करार आहे तो कधी झाला होता? 1932 मध्ये. 1932 मध्ये झाला होता. नेक्स्ट बघूया. इथं बघा, 1942 ला काय होतं? भारत छोडो आंदोलन 1942 झालं होतं. भारत छोडो आंदोलन 1942 ला झाला होता. खूप इम्पॉर्टंट आहे पण. नेक्स्ट बघूया. खेडा सत्याग्रह.
खेडा सत्याग्रह कोणत्या नेत्याशी संबंधित आहे? जो खेडा सत्याग्रह होता तो कोणत्या नेत्यांनी संबंधित आहे? बघा, गांधीजी, पटेल, नेहरू आणि तिलक. तर खेडा जो सत्याग्रह आहे तो कोणत्या नेत्याशी संबंधित आहे आपल्याला विचारलं होतं. तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा संबंध आहे खेडा सत्याग्रहाशी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा संबंध आहे. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय लोकसभेच्या एकूण सदस्य संख्या किती आहे? म्हणजे भारतात एकूण लोकसभेच्या एकूण सदस्य संख्या किती, म्हणजे सीट किती आपल्याला विचारलेलं आहे. तर 500, 545, 552, 560. तर भारतामध्ये एकूण लोकसभेच्या एकूण जागा किती आहेत? तर 552. किती येतात? 552 जागा आहेत एकूण. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर सरोजिनी नायडू या तर भारतातील पहिल्या राष्ट्रपती होत्या सरोजिनी नायडू. सुषमा स्वराज, चंद्रभानू मोरे आणि सुचिता कृपलानी. तर योग्य उत्तर काय होईल? सुचिता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्या कोणत्या राज्याच्या होत्या? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या, पहिल्या मुख्यमंत्री होत्या. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्रात सिंचनाखाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये जो सिंचन आहे ती सर्वाधिक कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे सिंचनाखाली? तर गोदावरी नदीच्या, कृष्णा, नर्मदा आणि तापी. तर आपल्याला माहितच आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेशमधील अमरकंटक पहाडिया. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. अमरकंटक पहाडियापासून याचा उगम होतो मध्य प्रदेशमध्ये. कृष्णाचा कुठे होतो? महाबळेश्वर येथे, महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे कृष्णाचा उगम होतो. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात शेतीखालील सर्वाधिक प्रमुख पीक कोणते? महाराष्ट्रात शेतीखालील सर्वाधिक प्रमुख पीक कोणते? तर बघा, पर्याय आपल्याकडे ऊस, तांदूळ, ज्वारी आणि कापूस. ऊस, तांदूळ, ज्वारी आणि कापूस. तर योग्य उत्तर काय होईल? कापूस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख क्षेत्र म्हणून ओळखले जाते. काय? कापूस. ऑप्शन नंबर डी याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पैठणी साड्यांसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? पैठणी साड्यांसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? नागपूर, पैठण, नाशिक आणि सिरपूर. तर योग्य उत्तर काय होईल? पैठणी साड्यांसाठी पैठण हे शहर प्रसिद्ध आहे. पैठण हे शहर प्रसिद्ध आहे. पैठण हे शहर कुठे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पैठण हे शहर. नेक्स्ट बघूया, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते विचारले आपल्याला? जायकवाडी धरण, भूषण धरण, उज्जैन धरण आणि कोयना धरण. तर महाराष्ट्रातील जे सर्वात मोठे धरण आहे ते कोणते या ठिकाणी? जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. नेक्स्ट बघूया, आणि हे कुठे आहे? गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे जायकवाडी धरण. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेतील सदस्य संख्या किती आहे? म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती सदस्य असतात? तर बघा, 250, 272, 288 आणि 300. तर किती असतात? एकूण 288. महाराष्ट्रातून एकूण विधानसभेवर 288 सदस्य निवडून येतात. नेक्स्ट बघूया, या ठिकाणी बघा, अनुच्छेद 270 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आर्टिकल म्हणतो आपण त्याला, कलम पण म्हणतो. आर्टिकल 270 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, आसाम, नागालँड, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम. तर आर्टिकल 270 जे आहे ते जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित आहे. पण आता जम्मू काश्मीर हे राज्य नसून काय, एक केंद्रशासित प्रदेश आहे. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 17 पहा, हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात. जर भारतामध्ये विचारत कोण होतं? डॉक्टर एम एस स्वामीनाथन. एम एस स्वामीनाथन होता ते. आणि
जगामध्ये विचारलं तर नॉर्मन बॉरलॉग. भारतामध्ये विचारलं तर MS स्वामीनाथन. आणि जर विचारलं श्वेतक्रांतीचे जनक विचारलं तर डॉक्टर V वर्गीस कुरियन. आपण काय म्हणतो, श्वेतक्रांतीचे जनक आपण त्यांना म्हणतो, वर्गीस कुरियन यांना. आणि बॉरलॉग यांना जगामध्ये हरित क्रांतीचे जनक आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर उत्पन्न करणारा प्रदेश कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक साखर उत्पन्न करणारा प्रदेश कोणता आहे? या ठिकाणी मग आपण पर्याय बघूया, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर बघा याचं योग्य उत्तर काय होईल? पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सर्वाधिक साखर उत्पन्न होते महाराष्ट्रामध्ये. ऑप्शन क्रमांक C याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 19, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर प्रस्तावित आहे? भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर प्रस्तावित आहे? तर बघा, दिल्ली मुंबई, पुणे नागपूर, मुंबई अहमदाबाद, चेन्नई बंगळुरू. तर भारतातील जी पहिली बुलेट ट्रेन आहे ती मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी प्रस्तावित आहे. या दोन शहरांना जोडणारी या ठिकाणी प्रस्तावित आहे बुलेट ट्रेन. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पहिला महाराष्ट्र दिन कधी साजरा झाला? पहिला महाराष्ट्र दिन कधी साजरा झाला? तर बघा 1959, 1960, 1962 आणि 1956. तर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960. त्याच रोजी 1960 मध्येच पहिल्यांदा महाराष्ट्र दिन साजरा केला होता. त्यामुळे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक B 1960 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघूया, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पोलीस दल कधी स्थापन झाले? तर 1857, 1861, 1901 आणि 1950. तर योग्य उत्तर काय होईल? 1861 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती. कधी? 1861 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, अन्न सुरक्षा अधिनियम कोणत्या वर्षी सुरू झाला? अन्न सुरक्षा अधिनियम कोणत्या वर्षी सुरू झाला? 2010 मध्ये, 2012, 2013 आणि 2015. तर अन्न सुरक्षा अभियान हे 2013 मध्ये आलं होतं. कधी? 2013 मध्ये अन्न सुरक्षा अधिनियम सुरू झाला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जैवस्फोटक भारतामध्ये कोठे आहे? जैवस्फोटक म्हणजे आपण त्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पण म्हणतो. तो भारतामध्ये कोठे हे विचारले? तर पश्चिमी घाट, हिमालय, दोन्ही आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, भारतामध्ये पश्चिमी घाट आणि हिमालय या दोन्ही ठिकाणी जैव हॉटस्पॉट आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक C दोन्ही याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते आपल्याला विचारलेलं आहे? तर दाभोळ बंदरगाह, मुंबई बंदरगाह, जामनगर तर महाराष्ट्रामध्ये नाहीच, त्यामुळे ते येणारच नाही. रत्नागिरी. तर कोणतं होईल? ऑप्शन क्रमांक B मुंबई बंदरगाह आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदरगाह आहे. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट आणि लास्ट प्रश्न बघूया मित्रांनो आजचा, लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक कोण बोलावते? लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक कोण बोलावते? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. HW हे काय? होमवर्क. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या प्रश्नाचं उत्तर पण सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.